नीतिसूत्रे अध्याय 10 शल्मोनाची नीतिसूत्रे। मुलगा शहाणा तर बाप सुखी, मुलगा मूर्ख तर आई दुःखी। दुष्टाईने मिळविलेली संपत्ती हितकर नाही, पण धार्मिकता मरणापासून मुक्त करीते। परमेश्वर धार्मिकाच्या जीवाची उपासमार होऊ देत नाही, पण तो दुर्जनाच्या कामना व्यर्थ करीतो। सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु उद्योग्याचा हात धन मिळवितो। उन्हाळ्यात जमवाजमव करीतो तो मुलगा शहाणा होय। जो मुलगा हंगामाच्या वेळी झोपेत गुंग असतो, त्याचे ते वागणे लज्जास्पद होय। धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात, दुर्जनांचे मुख बलात्काराने व्याप्त असते। धार्मिकांच्या स्मरणाने धन्यता वाटते, दुर्जनांचे नाव वाईट होऊन जाते। सूज्ञ मनाचा इसम आज्ञा मान्य करीतो, वाचाळ मूर्ख अधप्पात पावतो। सात्विकपणे चालणारा निर्भयपणे चालतो, कुटील मार्गांनी चालणारा कळून येईल। जो डोळे मिचकावितो तो दुःखास कारण होतो, वाचाळ मूर्ख अधप्पात पावतो। धार्मिकाचे मुख जीवनाचा झरा आहे, दुर्जनाचे मुख बलात्काराने व्याप्त असते। द्वेष कलह उत्पन्न करीतो, प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालिते। विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान असते, पण जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे। शहाणे जन ज्ञानसंग्रह करीतात, परंतु मूर्खाचे तोंड म्हटले म्हणजे साक्षात अरिष्ट होय। धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर होय, परंतु गरिबांचा नाश त्यांच्या दारिद्र्यात आहे। धार्मिकाचा उद्योग जीवनप्रद आहे, दुर्जनाची समृद्धी पापाला कारण होते। बोधाकडे लक्ष पुरविणारा जीवनाच्या मार्गात असतो, परंतु शिक्षण सोडणारा भ्रांत होतो। गुप्तपणे द्वेष करणाऱ्याची वाणी असत्य असते, आणि चहाडी करणारा मूर्ख असतो। फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवितो तो शहाणा। धार्मिकाची जिव्हा उत्कृष्ट रुपयासारखी आहे, दुर्जनांचे हृदय कवडी मोल आहे। धार्मिकाची वाणी बहुतांचे पोषण करीते, परंतु मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात। परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही। मूर्खाला दुष्कर्म करण्यात मौज वाटते, तशी सुज्ञाला ज्ञानात वाटते। दुर्जन ज्याला भितो ते त्याजवर येईल, आणि धार्मिकांची इच्छा पूर्ण होते। वावटळीच्या सपाट्याने दुर्जन नाहीसा होतो, पण धार्मिक सर्व काळ टिकणाऱ्या पायासारखा आहे। जशी आंब दातास, जसा धूर डोळ्यास, तसा सुस्त मनुष्य त्याला पाठविणाऱ्यास आहे। परमेश्वराचे भय आयुष्य वाढविते, पण दुर्जनांची वर्षे कमी होतात। धार्मिकांची आशा आनंदप्रद होईल, पण दुर्जनांची अपेक्षा नष्ट होईल। परमेश्वराचा मार्ग सात्विकाला दुर्गरूप आहे, पण दुष्कर्म करणाऱ्यास तो नाशकारक आहे। धार्मिक कधीही ढळणार नाही, पण दुर्जन देशात वसणार नाहीत। धार्मिकाच्या मुखावाटे ज्ञान निघते, पण उन्मत्त जिव्हा छाटली जाईल। धार्मिकाच्या वाणीला जे काही ग्राह्य आहे तेच कळते, पण दुर्जनांचे मुख उन्मत्तपणा वदते।